नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी हे ऐश्वर्याला म्हणत असते की अगं, तुला असे वाटत असेल की अलार्म क्लॉक बंद केल्यानंतर मी उठणार नाही, परंतु ऐश्वर्या मात्र तसे नाही. तर ऐश्वर्या म्हणते की मी काही केलेले नाही. तेव्हा जानकी म्हणते की अगं, मी बघितले. तेव्हा कसे बघितले हे मात्र ती ऐश्वर्याला सांगत असते. कारण जेव्हा ऐश्वर्या जानकी आणि ऋषिकेश यांच्या रूममध्ये गेलेली असते आणि जानकीला जाग येते तर ऐश्वर्या त्या पडद्यामागे लपते. परंतु जेव्हा जानकीला जाग आल्यानंतर जेव्हा ऐश्वर्याचे पाय असतात तर ते जानकीला दिसतात आणि ते पाहिल्यानंतर जानकीला ओळखते की ऐश्वर्या नक्की आपलं हे अलार्म क्लॉक बंद करण्यासाठीच आली असेल. म्हणून दरवाजा उघडल्यानंतर तिला तो दिसतो आणि ती दरवाजा लावण्यासाठी उठते आणि दरवाजा लावून परत झोपते. आणि ऐश्वर्या ते सर्व बंद करून बाहेर गेल्यानंतर जानकी पुन्हा उठलेली असते आणि त्या घड्याळात तिने बरोबर आपला 5चा टाइम आहे तो उठण्याचा तिने परत लावलेला असतो. हे सर्व ती ऐश्वर्याला सांगते तर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतात. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, माझी झोप अगदी सावध आहे. मांजरीला असे वाटत असते की मी डोळे मिटून दूध पिऊ शकते, मला कोणीही बघत नाही, पण खरं तर अख्खे जग तिला पाहत असते. हे मात्र तिच्या लक्षात येत नाही. आणि हो, जबाबदारी फक्त घ्यायची नसते, ती पार सुद्धा पाडायची असते. सो बेटर लक नेक्स्ट टाइम असे जानकी म्हणून निघून जाते. तर ऐश्वर्या मात्र मनात म्हणते की स्वतःला खूप हुशार समजते की काय. मग आता तू बघ की मी काय करते ते. यावर्षी तर तुला मी गणपती उत्सवाचा अजिबात मान मिळवून देणार नाही. तेव्हा जानकी मागे येते आणि ऐश्वर्याला म्हणते की हा विचार सुद्धा तू मनात आणू नकोस. आणि मोठ्या स्टाईलमध्ये ऐश्वर्या तिच्या समोरून निघून जाते. त्यानंतर इकडे ऋषिकेशला टेन्शन आलेले असते. त्यांनी जानकीला बोलावून घेतलेले असते. तर जानकी रूममध्ये येते आणि अहो, तुम्ही मला बोलवलेत का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, तू आणि ऐश्वर्याने 1 महिन्याचे चॅलेंज घेतले, पण तू हे सर्व कसे करणार आहे. एकतर आता लवकरच गणपती येतात, मग तुला हे सर्व कार्यक्रमामुळे ऐश्वर्याच्या हालचालीवर लक्ष ठेवायला वेळ तरी मिळणार आहे का. तेव्हा जानकी म्हणते की अहो, मला कळते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे. डोंट वरी, मी कामात गुंतलेले जरी असले तरी सुद्धा मी ऐश्वर्यावर पूर्ण लक्ष ठेवूनच राहणार आणि या चॅलेंजमुळे मी माझ्या कामात आणि कर्तव्यात कुठेही हलगर्जीपणा नाही होऊन देणार. तुम्ही काळजी करू नका. आणि ओवी कुठे गेली. आणि तेवढ्यात ओवी आतमध्ये येते. आई असे म्हणते, आई मकर बनवायचा ना, मग त्यासाठी मी सर्व तयारी करून ठेवली, असे ओवी खुश होऊन सांगते. तर जानकी म्हणते की अरे वा. तेव्हा ओवी विचारते की पण यावेळेस कुठला मकर करूयात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला असे वाटते की आपण यावेळेस छान असे देऊळ बनवूयात. तेव्हा ओवी म्हणते की नाही, गार्डन करूयात. तर ऋषिकेश म्हणतो की नाही, देऊळ करूयात. तेव्हा त्या दोघांचे बोलणे ऐकून जानकी म्हणते की थांबा थांबा, देऊळ पण नको आणि गार्डन पण नको. ऋषिकेश म्हणतो की मग काय करणार आहोत आपण. तर जानकी म्हणते की यावेळेस आपण आपल्या गणपती बाप्पांना आपल्या घरातच बसूयात. ओवी म्हणते की म्हणजे अगं आई, घरातच बसतात गणपती बाप्पा. तेव्हा जानकी म्हणते की काय हो, तुम्हाला काय वाटते की मला तेवढे सुद्धा कळत नाही का. घरातच बसतात म्हणजे आपण आपल्या गणपतीचा देखावा आशीर्वाद बंगल्याचा करायचा, म्हणजे गणपती बाप्पा तेथेच विराजमान होणार आहात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की क्या बात है, व्हेरी गुड आयडिया. म्हणून ओवी आणि ऋषिकेश एकमेकांना ॲप्रिशिएट करतात. तर जानकी म्हणते की आयडिया माझी आहे, मग तुम्ही मला करा. त्यानंतर इकडे ऐश्वर्या रूममध्ये विचारच करत असते. आजी येते आणि आजी म्हणते की अगं गुंड्या, मी आलेच ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी, जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा मात्र तुम्ही येत नाही आणि तिकडे जाऊन बसला होता तुमच्या भाच्या पुतण्यांकडे त्यांचे लाड करून घेण्यासाठी. तेव्हा आजी म्हणते की अगं, मी त्यांचे लाड करण्यासाठी तिकडे गेले नव्हते, तर माझे लाड करून घेण्यासाठी मी तिकडे गेले होते. म्हणजे तिकडे गेल्यानंतर मी सर्व काही गोड धोड खाते, म्हणजे त्यांना असे वाटते की ही म्हातारी आली 2 दिवसासाठी, मग हिला नक्की काहीतरी गोडधोड खायला द्यावे. मग मी तिकडे सर्व काही खाऊन इकडे पथ्यपाणी करण्यासाठी इकडे येते. आणि हा घे, पुतण्यांनी माझ्या पेढ्याचा पुडा दिलेला आहे, तुझ्याकडे ठेव आणि अधूनमधून तुम्हाला पेढे देत जा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ते तुमच्याकडेच राहून द्या, तुमचे पार्सल. तेव्हा आजी म्हणते की काय ग, तुला काय झाले. ऐश्वर्या म्हणते की काय झाले असे का विचारतात. इकडे ती जानकी माझ्यावर तर भारी पडते आणि एकतर तुम्ही इथे माझ्या मदतीला नाही. आजी म्हणते की काय ग, तुला काय वाटते की हे प्रकरण इतके सोपे आहे. गेली 10 वर्षापासून मी तिला झेलते, तिला या घरातून बाहेर काढणे हे काही खायचे काम नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, मग मी तिला घराच्या बाहेर काढून दाखवेनच. यावेळी गणपती पूजनाचा मान फक्त मला मिळायला हवा, तो मान तर मी मिळवेनच.
आजी म्हणते की बरोबरच आहे तुझे, पण डोळ्यात भरतीन असे काम त्यासाठी करावे लागतात. ऐश्वर्या म्हणते की आजी अहो करेन, मी आहे तयार हे सर्व काम करण्यासाठी. तेव्हा आजी म्हणते की चल मग खाली मखराची तयारी चालू आहे, चल मग तू मदत कर. ऐश्वर्या म्हणते की बनवायची काय गरज आहे, मार्केटमध्ये ऑलरेडी हे सर्व मिळतात, ऑर्डर करायचे ते सर्व घरी येते. तर आजी म्हणते की नाही, मखर बनवण्याची प्रथा आपल्या घरात वर्षानुवर्षे आहे, तेव्हा मखर हा घरातच बनणार. तर ऐश्वर्या म्हणते की मग आता इथून पुढे घरात मखर नाही बनणार, कारण या घरात आता इथून पुढे जानकीचे मात्र काही चालणारच नाही. तसे मी तिला चॅलेंज सुद्धा दिले, तिच्या प्रत्येक गोष्टीत मी पूर्ण उरणार आहे तिला. त्यानंतर इकडे बाहेर सर्वांची इतकी गडबड गोंधळ सुरू असतो. सर्वजण काही पताका, काही सर्व व्यवस्थित जे मखरासाठी साहित्य लागतात ते घेऊन आलेले असतात. सर्वांचा एकदम असा गोंधळ उडालेला असतो. नाना येतात. नाना म्हणतात की काय किती बडबड सुरू आहे तुमची, जरा गप्प बसा आणि काय काय बनवतात तुम्ही हे. तेव्हा सुमित्रा खुणावते की काही सांगू नका. तर ओवी म्हणते की आजोबा अहो अजून काहीच बनवलेले नाही, आता तर सुरुवात झाली. सारंग म्हणतं की हो अगोदर बनवतो आणि मग तुम्हाला सांगतो. तेव्हा जानकी म्हणते की नाना अहो तुमच्यासाठी सरप्राईज आहे ते. तेव्हा नाना म्हणतात की अरे चोरांनो, मला सांगायचे नाही असे ठरवलेत का तुम्ही, एक लक्षात ठेवा. आणि शांत होऊन म्हणतात की बाप आहे मी तुमचा, सर्वांना अगदी गोड हसू येते. तुम्ही घर बनवताना असे नाना विचारतात. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं आजोबांना कळले. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मग ओवी तुझे आजोबा तर हुशार आहे. तेव्हा नाना म्हणतात की करा, काही मदत लागली तर मला विचारा. आणि ओवी मला सांग की तुम्ही याच्यावर छत कसे बनवणार आहात. तेव्हा शर्वरी आपल्या हातात काही ऑर्गॅनिक गवत घेऊन येते आणि ते पूर्णपणे वाळलेले असते आणि नानांना म्हणते की नाना याचे, आणि त्या बॅग दाखवते. तर ओवी शर्वरी आत्याला बघून खूपच खुश होते आणि प्रेमाने मिठी मारते. तर जानकी म्हणते की शर्वरी वंश अगदी वेळेत आलात तुम्ही. सारंग म्हणतो की कसली वेळेत, किती वेळेची तिची वाट बघत होतो. तेव्हा शर्वरी हसते आणि तेवढ्यात ऐश्वर्या बाहेर येते आणि ते सर्व बघून विचारते की हे सर्व काय आहे, हा कचरा कशाला आणलास घरात. तर सर्वजण ऐश्वर्याकडे आश्चर्यानेच बघत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या हा कचरा नाहीच, गणपतीच्या मकराचे साहित्य आहेस. सर्वांना ऐश्वर्याचा राग तर आलेलेच असतो. तर ऐश्वर्या म्हणते की सॉरी आई, मला ही माहिती नव्हते, पण गणपतीचा मकर घरात बनवण्याची काय गरज, मी ऑर्डर देते, एक सुंदर मकर असा घरात येईन. तेव्हा ओवी म्हणते की अगं ऐश्वर्या आंटी ते इको फ्रेंडली नसेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओवी अगं इको फ्रेंडली मखर बाजारात सुद्धा मार्केटला मिळतात. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या बाजारामध्ये आयते मखर तर मिळते, घरी आहे मखर बनवण्याचा आनंदच काही वेगळा असतो. तेव्हा नाना म्हणतात की हो असे सर्वजण जमून. तेव्हा जानकी म्हणते की हो एक्झॅक्टली नाना, अहो ज्यांच्याकडे वेळ नसतो त्यांनी मखर आयते घ्यावे, पण ज्यांच्याकडे वेळ असतो मग त्यांनी असे बनवायला काय हरकत आहे. अगं बाप्पांच्या आगमनासाठी आपण एवढी सेवा तर करायलाच हवी ना. सुमित्रा म्हणते की हो जानकी अगदी बरोबरच बोलली, कारण बाप्पांच्या स्वागतासाठी आपण जर घरी एवढी सेवा करायला नको का त्यांच्यासाठी, तर मग त्याचा काय उपयोग. तर ऐश्वर्याला मात्र सुमित्रा सुद्धा जानकीकडून बोलले हे टोचते आणि ती परत हसून म्हणते की हो आई तुमचे बरोबर आहे. तेव्हा सर्वजण आपल्या आपल्या कामाला लागतात. तर ऐश्वर्या हे सर्व बघून मनात विचार करते की हे सर्व काय चालले, आणि आई सुद्धा हळूहळू परत जानकीच्या बाजूने होतात आणि घाईने ती चिडतच आतमध्ये निघून येते आणि सर्वजण आपापल्या कामात मस्त मखर तयार करण्याच्या व्यवस्थित करत असतात. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र रागाने रूममध्ये येते आणि घाईने ती आपल्या डॅडाला फोन करत असते, परंतु तिचा डॅडा काही फोन उचलत नसतो. आणि ही मास्तरीन बाई परत ही खूप चलाक आहे, परत ती आईंना स्वतःच्या बाजूने कशी वळून घेईल हे तर सांगता येत नाही, पण मला असे गाफील राहून सुद्धा चालणार नाही, काहीतरी असे जोरदार करावेच लागेल. त्यानंतर इकडे सयाजी पाटील हे आपल्या खुर्चीवर येऊन बसतात आणि तेथे ऐश्वर्याचे फोनवर इतके मिस कॉल बघून ते परत ऐश्वर्याला फोन करतात. तेव्हा ऐश्वर्या फोन घेते. डॅडा अहो मी केव्हाची तुम्हाला फोन करते, कुठे होतात तुम्ही, तुम्ही फोन का घेतले नाही. तेव्हा सयाजी पाटील म्हणतात की अगं मी जरा मीटिंग मध्ये होतो, काय काम आहे ते सांग, सर्व ठीक तर आहे ना. तर ऐश्वर्या म्हणते की हो इकडे सर्व ठीक तर आहेत डॅडा, मला एक सुंदर
असा मखर हवा, तर सयाजी पाटील विचारतात की अगं तुला मखर कशाला? तर ऐश्वर्या म्हणते की इकडे त्या इतका मखराचा गाजावाजा सुरू आहे. मी त्यांना म्हटले की आपण रेडीमेड मखर आणूयात, पण जे काही सुरू आहे ते सर्व ती सयाजी पाटलांना सांगते. तर ते ऐकून सयाजी पाटील म्हणतात की तू काही काळजी करू नकोस, आज रात्रीच मी तुला एक सुंदर मखर तिकडे पाठवून देतो. पण मला एक गोष्ट सांग की तू त्यांनी जो मखर बनवलेला आहे त्याचे काय करणार आहे? तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा त्याची कशी वाट लावायची ते मी पाहते. तेव्हा इकडे सुंदर असा मखर तयार होतो आणि सर्वजण बघून खूप खुश होत असतात. तर सारंग म्हणतो की फक्त यात एकच गोष्ट मिसिंग आहे. तर सर्वजण विचारतात की काय? तर ओवी म्हणते की थांब काका मी घेऊन येते. तेव्हा ओवी ती गणपती बाप्पांचा आशीर्वाद बंगला ही जी पाटी असते तर ती घेऊन येते आणि तेथे ठेवते. तर सर्वजण म्हणतात की हो अगदी छान झाले. सुमित्रा म्हणते की गणपती बाप्पांचा आशीर्वादच मिळाला. तेव्हा इकडे सयाजी पाटील ऐश्वर्याला फोनवर सांगत असतो की अगं तू जे सांगते ते सर्व ठीक आहे, पण तिकडे ती मास्तरीन रडारड करेल आणि तुझ्या सासूचे परत मन जिंकेन आणि सर्व मुसळ हे केरात जाईल. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव की लगाम हा ढिला पडून देऊ नकोस, कळले की नाही? तर ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी डॅडा, मी असे काही होऊन देणार नाही. मी माझे 1 महिन्याचे चॅलेंज असे फसून नाही देणार. आईंना तर मी बरोबर माझ्या बाजूने करेनच, डोंट वरी. तर सयाजी काका म्हणतात की शाब्बास पोरी, मानलेस तुला, ठेवू का आता असे म्हणतो. तर ऐश्वर्या म्हणते की हो, पण ते मखराचे अगोदर पहा. फोन ठेवल्यानंतर मात्र सयाजी पाटील खुश म्हणतो की ऐशू मात्र बापाचे नाव नक्की काढणार. त्यानंतर इकडे तो सुंदर झालेला मखर ही शर्वरी आपल्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढत असते. सारंग तिची गंमत करत म्हणतो की नक्की ही स्टेटसला ठेवणार आणि मी केला म्हणून. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे मी सौमित्र दादाला पाठवते आणि हो की नाही तो आज नाही ना? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं शरू मला असे वाटते की तू फोनच कर त्याला. तेव्हा शर्वरी लगेच फोन करते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं स्पीकरवर ठेव म्हणजे सगळेच बोलतील. तेव्हा सौमित्र फोन घेतो आणि बोल खारुताई असे म्हणतो. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की अरे सगळे खारुताई नाही तर आम्ही सगळेजण आहोत. सौमित्र म्हणतो की अरे सारंग खरंच खूप मस्त डेकोरेशन केले, आताच मी हे सर्व फोटो बघत होतो, जाम मी मिस करतो हे सर्व मी. तेव्हा ऋषिकेश फोन घेतो आणि सौमित्र अरे आम्ही सुद्धा खरंच तुला खूप मिस करतो आणि ऐक गणपतीसाठी तुला आणि अवंतिकेला घरीच यायचे. नाना म्हणतात की हो तुम्ही दोघांनी सुद्धा यायचे, तू आणि अवंतिका. गणपतीला आपण नक्की भेटूयात. तेव्हा जानकी म्हणते की काळजी घ्या. ओवी म्हणते की बाय बाय. तर लगेच शर्वरी म्हणते की 1 मिनिट मला बोलायचे होते, तुम्ही तर बोलूनच दिले नाही. तेव्हा फोन कट होतो. तर शर्वरी ऋषिकेश आणि सारंगच्या मागे लागते. तेव्हा सर्वजण खूप आनंदात असतात. तर जानकी आईंना म्हणते की आई असे एकत्र कुटुंबात सर्वजण आनंदी असतील तर खरंच किती छान वाटते ना? सुमित्रा म्हणते की हो खरंच एकत्र कुटुंबाची हीच तर खरी मजा आहे. जे कसे की ही ओवीची आई आणि हा जानकीचा दीर, ही नानांची बायको, ही जी कुटुंबामुळे आपल्याला ओळख मिळते, त्यातून मायेचा ओलावा टिकून राहतो आणि सर्वजण बाप्पांचा ते बनवलेले आशीर्वाद बंगल्याकडे पाहत असतात. तेव्हा मात्र जानकी खुश होऊन बाप्पाला मनात म्हणते की बाप्पा माझ्या कुटुंबाचा हाच मायेचा ओलावा कायम टिकून राहून दे, आणखीन काही नको. त्यानंतर इकडे ओवी ही आपला होमवर्क करत असते आणि जानकीला म्हणत असते की आई खरंच आपला मखर खूप सुंदर बनला. तर जानकी म्हणत असते की हो तुला मखर बनवताना जशी मज्जा आली अशीच मज्जा होमवर्क करताना सुद्धा करायची, मग तुला गणपतीची सुट्टी एन्जॉय नाही करायची का? तर ओवी म्हणते की आई पण मला एक डाऊट आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो विचार. आईला सर्व काही माहिती असते. तर ओवीला गालातल्या गालात हसू येते. तेव्हा ओवी म्हणते की आई म्हणजे मखर बनवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली, शरू आत्या सुद्धा आली होती, पण फक्त ऐश्वर्या आंटीनेच मदत केली नाही असे का? तेव्हा जानकी म्हणते की अगं माहिती नाही, कदाचित तिला बरे वाटत नसेल. तेव्हा ओवी म्हणते की नाही ती तिच्या रूम मध्ये लोळत पडली होती. ऋषिकेश म्हणतो की ओवी असे बोलायचे नाही. तर जानकी सुद्धा म्हणते की ओवी असे नाही बोलायचे, तुला नक्की माहिती आहे का काय झाले आणि मुळात काय आहे की ती नव्हती तरी सुद्धा आपण छान इतका मखर सर्वांनी मिळून बनवला की नाही, मग तुला मज्जा आली की नाही, मग झाले तर कसे आहे की आपण काय करतो कसे वागतो हे पाहायचे.
राहायचे, दुसऱ्यांकडे लक्ष द्यायचे नाही. आले का लक्षात? आणि ओवी, तुला माहिती आहे ना की उद्या हरतालिकेची पूजा आहे. अर्जीने हरतालिका आणल्या, पाहिल्यास का तू? तेव्हा ओवी म्हणते की नाही, मी बघून आले आणि धावतच निघून जाते. त्यानंतर इकडे सारंग रूम मध्ये येतो तर ऐश्वर्या तिथे बेडवर बसलेली असते. सारंग तिला विचारतो की ऐश्वर्या, आज दिवसभर तर तुम्ही खाली आलाच नाही, यायचे होते ना? तर ऐश्वर्या म्हणते की मी काय येऊ? तेव्हा सारंग म्हणतो की काय झाले, आम्ही सर्वांनी मिळून खूप छान मस्त मखर बनवला, खूप मज्जा आली, मी खरंच तुम्हाला खूप मिस केले, तुम्ही यायला पाहिजे नव्हते. तर ऐश्वर्या म्हणते की का? तेव्हा ऐश्वर्या उठते आणि बाजूला होते, मला खरंच तुमचा खूप राग आला. तेव्हा सारंग म्हणतो की माझा मी काय केले? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला माहिती नाही की तुम्ही काय केले ते. मी सर्वांसमोर म्हटले होते की आपण रेडीमेड मखर आणूयात, पण तुम्ही सर्वांसमोर मला सपोर्ट सुद्धा नाही केला. तुम्ही तर जानकी वहिनीचे ऐकले, त्यांना सपोर्ट केला. अहो तुम्ही बघता ना की ऋषिकेश दादा जानकी वहिनीच्या प्रत्येक बाबतीत त्यांना सपोर्ट करत असतात. सारंग, अहो एका बायकोची आपल्या नवऱ्याकडून हीच अपेक्षा असते, पण तुम्ही तर तुमचे. तर ऐश्वर्या लगेच ही नाराज होऊन बसते. तेव्हा सारंग तिच्या जवळ येतो आणि तुमचे अगदी बरोबर आहे, नवऱ्याने तर बायकोला सपोर्ट करायलाच हवा, पण बायकोचे म्हणणे हे मनाला तर पटले पाहिजे ना. कसे की ऐश्वर्या, आम्ही वर्षानुवर्षे घरीच मखर बनवतो आणि घरी स्वतःच्या हाताने मखर बनवण्याची जी मजा आहे ना ती रेडीमेड मखर मध्ये नाही. अहो कुणाला वेळ नसेल मग त्याने आयता रेडीमेड मखर घेऊन यावा, पण आपल्याकडे तर वेळ आहे ना, मग खरंच खूप मजा येते. आता तर मखर बनले, मग रंगेल आणि नंतर वाळेल, खरंच एक नंबरच दिसेन. पण अहो तुम्ही पूर्ण झालेले मखर तर पाहिलेच नाही, अगोदरच तुम्ही वर निघून आला. तर ऐश्वर्या म्हणते की काय बघणार, त्यात कामाचे सर्व क्रेडिट तुम्हीच घेणार, मग मी काही केलेलेच नाही. तेव्हा सारंग म्हणतो की मग तुम्ही काहीतरी वेगळे काम करा, तुम्ही मला लाइटिंग करायला मदत करा, पण ते सुद्धा नको, आणि किचन मध्ये उद्या किती काम असतात ते करा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय ओ, मी तुम्हाला लहान ओवी वाटते का? त्यामुळे ओवी सारखी तुम्ही माझी समजूत काढू नका. तुम्ही मला सपोर्ट केला नाही एवढंच मला म्हणायचं, बाकी काही बोलायची गरज नाही. तेव्हा रागाने ऐश्वर्या सारंगचे काही न ऐकता बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे ऋषिकेश हा जानकीला म्हणत असतो की ओवीला सुद्धा किती कळते. जानकी म्हणते की हो, ओवीला कळते हे खरं आहे, परंतु मुलांच्या या स्वभावाला एनकरेज न केलेच बरे राहते. ऋषिकेश म्हणतो की जानकी, तुला काय वाटते की आपण ओवीला हे सर्व काही सांगितले नाही तर तिला ते कळत नाही असे वाटते का? अगं जानकी, आजकालची मुलं खरंच खूप हुशार असतात, त्यांना सगळे काही कळते. तेव्हा जानकी म्हणते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे हे मला कळते, पण जशा चुकीच्या गोष्टी कळतात तशाच पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टीही आपण त्यांना अंडरलाईन करून दाखवायचे, हे आपले कर्तव्य असते. आपण सुद्धा त्यांना ते करण्यासाठी सांगायचे. तर ऋषिकेश म्हणतो की हो, मला सुद्धा आज ऐश्वर्याचे वागणे जरा खटकलेच. तेव्हा जानकी म्हणते की हो, मला त्या वागण्याची कल्पना तर होतीच, जोपर्यंत ती ही चॅलेंज हरत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की तिच्या स्वभावात काही बदल होईल म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तिचा स्वभाव बदलता बदलता घराची परिस्थिती बदलली नाही म्हणजे झाले. तेव्हा ऋषिकेश आणि जानकीला टेन्शनच आलेले असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जो सुंदर मखर बनलेला असतो तर ऐश्वर्या मुद्दाम तो मखर मोडण्यासाठी जोराने त्यावर कुंडी मारायला जाते, पण सयाजीराव जो मखर घेऊन आलेला असतो तर सयाजीरावांच्या डोक्यातच ही कुंडी पडते आणि जोरात ते आई ग असे ओरडतात. तर ऐश्वर्या खूपच घाबरते. तेव्हा गुलाबदादांच्या हातामध्ये एक मखर असते आणि जानकी विचारते की हे कुठले मखर? तर सयाजी पाटील सांगतात की हे वहिनी तुमच्यासाठीच घेऊन आलो होतो. तेव्हा सयाजीरावांच्या डोक्याला तर खूप मार लागलेला असतो. तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणते की ना पाऊस, ना वारा, ना ऊन, पण ही कुंडीवरून पडलीच कशी? मला सुचले आणि बरोबर मी मखर आतमध्ये आणून ठेवला, नाहीतर ऐश्वर्या मखर खराब झाला असता, हो की नाही? तेव्हा जानकीने ऐश्वर्याचा प्लॅन हा ऐश्वर्यावरच उलटवलेला असतो. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.